आज घरात पाय टाकल्या टाकल्या दिदू आणि मनूचं चालू झालं, नोटबुक संपली आहे, नोटबुक घेऊन दे, म्हणजे घेऊन दे. आपल्या काळामध्ये आपल्याला एकदा एक नोटबुक मागायची म्हटली तरी वर्षभर वाट बघायला लागत होती. आणि हे आजकालची पोरं सकाळी सांगितलं की संध्याकाळी वस्तू हातात हजर पाहिजे. माझे कंपनीतनं येईपर्यंत अशी वाट बघत होते की विचारायलाच नको. त्यानंतर म्हटलं चला 1-2 नको तर डझनभर वह्या घेऊनच टाका. कारण की मला माहिती आहे आज एक संपली की उद्या दुसरी संपणार. आणि मग ह्या अशा वह्या घेऊन आम्ही निघालो आणि बाहेर गेलो आणि पोरांनी माझ्या खिशाला कात्री लावली नाही. असं कधी झालंय का? हे बघा, मनूला तर पाणीपुरी बनेपर्यंत दम निघत नव्हता. पण मी काय गंमत केली माहिती आहे का? पहिली प्लेट बनली ती माझी झाली आणि त्यानंतर मस्त खायला सुरुवात केली. कारण मलाही थोडीशी भूक लागलेली होती आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर वाह वाह इतकी छान होती की काय सांगू. त्यानंतर इथे मनूलाही भेटली. मनूने तर एकटीने एक पाणीपुरीची प्लेट दाबली. त्यानंतर दिदूने घरी आल्यावर मग तिच्या वह्या पुस्तकं वगैरे काय कमी काय जास्त ते सगळं चेक केलं. कारण की कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या मुलांना त्या वेळेतली मजा समजणार नाही. एक आपला टाईम होता ज्या वेळेला आपण वह्यांची उरलेली पानं जोडून नवीन वही तयार करायचो आणि मग त्या वहीला वर्षभर जपून वापरायचो. छान असं बुक बायडिंग करून. त्यातला जो आनंद होता ना तो वेगळा. गणवेशही मोठ्या भावाचा किंवा मोठ्या बहिणीचाच वापरलेला आहे. वर्ष अखेरीला त्या सिलेबस जरी बदलला तरीसुद्धा जुन्या वह्या पुस्तकांमधनं जी अभ्यास करायची मज्जा होती ना ती आजकालच्या मुलांना खरंच नाही कळणार.